सुपर्ब एक्सपिरियन्स असतो नेहमी सुबोध आणि उर्मिलाबरोबर काम करताना. उर्मिलाला तर मी डायरेक्ट केलंय, त्यामुळे उर्मिला ची ॲक्टिंगची कॅपॅसिटी काय आहे ही मला चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि माझी फार आवडती ॲक्ट्रेस आहे उर्मिला. त्यामुळे तिच्याबरोबर जेव्हा मला ॲज अन ॲक्टर स्क्रीन शेअर करायला मिळणार ह्याचा मला खूप आनंद होता. कारण की आम्हाला दोघींना एक इक्वेशन आहे की हा सीन आपण कसा करायचा किंवा हा सीन आपण कसा केला पाहिजे. सो ते सीन चांगल्या प्रकारे खुलत गेले आणि कम्फर्ट झोन निर्माण झाला. आणि सुबोध एक माणूस म्हणून खूप ग्रेट आहे. जितका तो मोठा कलाकार आहे तेवढाच एक खूप चांगला आणि मोठा माणूस आहे. आणि त्यामुळे त्याची जी ऑनेस्टी आहे स्वतःच्या बाबतीत ती त्याच्या कामातही दिसते. ही खूप मोठी गोष्ट आहे जी आपण त्याच्याकडून शिकू शकतो. सो आय हॅव ऑलवेज लर्न फ्रॉम हिम टू बी अ बेटर पर्सन अँड अ बेटर ॲक्टर ऑलवेज. माझा अनुभव फारच इंटरेस्टिंग दरवेळेसच असतो, कारण मुळात मला क्रांती एक ॲक्ट्रेस म्हणून भयंकर आवडते. तिच्यातलं जे वैविध्य आहे ते थक्क करून सोडणार आहे आणि इतकं वैविध्य असलेलं खूप कमी ॲक्ट्रेसेस आपल्याकडे आहेत, त्याच्यातली ती एक आहे. आणि दरवेळेस ती तिच्या कामाने सरप्राईज करते. तिने प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळं शोधायचा, वेगळं करायचा प्रयत्न केला आहे. सो क्रांतीबरोबर काम करणं हे कायमच एनर्जेटिक असतं, कारण ती थांबत नाही. ती सतत स्वतःला एक्सप्लोर करते आणि न कंटाळता कुठल्याही परिस्थितीत स्वतःला शोधणं हे तिच्याकडनं मला असं वाटतं की मी शिकलं पाहिजे. उर्मिलाबरोबर मी याच्या आधी आई शपथ नावाची फिल्म केली होती, पण आमचा खूप छोटासा भाग होता एकमेकांबरोबरचा. पहिल्यांदा एक मोठी फिल्म आम्ही एकत्र करतोय, पण उर्मिला पण ॲक्ट्रेस म्हणून खूप सहज, खूप सटल काम करणारी उर्मिला आहे. आणि तिचे डोळे ही तिची मला असं वाटतं की सगळ्यात मोठी ॲसेट आहे आणि फार सुंदर वापर ती तिच्या डोळ्यांचा करते टू एक्सप्रेस. आणि आमच्या तिघांचं एकमेकांबरोबरचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं असल्यामुळे किंवा केमिस्ट्री खूप चांगली असल्यामुळे सीन्स करताना खूप मजा येते. जसे काही कलर्स एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात, तसे अंडरस्टँडिंग असलेले ॲक्टर्ससुद्धा एकमेकांना खूप कॉम्प्लिमेंट करतात आणि सीन चांगला होतो आणि सिनेमा चांगला.